नासिक जिले के चांदवड तहसील कार्यालय में आज तहसीलदार अनिल चौहान की अध्यक्षता में लोकतंत्र दिन आयोजित किया गया। बैठक में कुल 23 आवेदन प्राप्त हुए, जिनमें से केवल 2 का समाधान हुआ, जबकि 21 आवेदन लंबित रहे। कुछ विभागों के अधिकारी अनुपस्थित रहने पर तहसीलदार ने नाराजगी जताते हुए अगली बैठक में अनुपस्थित रहने वालों पर कार्रवाई की चेतावनी दी। वहीं नागरिकों ने भी अधिकारियों की अनुपस्थिति पर नाराजगी व्यक्त की। मी भास्कर कारभारी नारळे, राहणार रायपूर, तालुका चांदवड। आजच्या लोकशाही दिनाच्या दिवशी मी अर्ज दिलेला होता। माझ्याबरोबर संबंधित 23 लोकांनी पण अर्ज दिलेले होते आणि ह्या लोकशाही दिनाच्या दिवशी ज्यावेळी आम्ही इथं आलो, प्रत्येक वेळेला इथं त्या संबंधितले अधिकारी हजर राहत नाही। ज्यावेळेला आम्ही अर्ज देतो त्यावेळेला सरळ मोलमजुरी करणारे लोक असतात। अर्ज देण्याच्या दिवशीसुद्धा त्यांचा एक दिवसाचा रोजगारी बुडली जाते। त्याच्यानंतर लोकशाही दिनाच्या दिवशीसुद्धा इथं हजर राहावं लागतं, त्या दिवशीसुद्धा मजुरी बुडली जाते। आणि या लोकशाही दिनाच्या दिवशी जे संबंधित जे अधिकारी आहे ते अधिकारी कोणीही हजर राहत नाही। मागच्या गेल्या 2 लोकशाही दिनाच्या दिवसापासून आम्ही फक्त हेलपट्टी मारतो, चक्र मारतोय, त्याची कोणी दखल घेत नाही। आणि हा लोकशाही दिन काढण्याचा शासनाचा उद्देशच काय? जर अधिकारी त्या संबंधात जर उपस्थित राहत नसेल, त्या प्रश्नाची उत्तरं जर आम्हाला मिळत नसतील, आमचे प्रश्न जर मार्गी लागत नसतील, तर त्या लोकशाही दिनाचा उपयोगच काय? म्हणून संबंधित अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांची दखल घ्यावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेण्यात यावी, ही आमची मागणी आहे। या लोकशाही दिनाच्या दिवशी असं निदर्शनास आले की संबंधित जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते लोकशाही दिनाच्या दिवशी त्यांच्या हाताखालचे जे कर्मचारी आहेत ते त्यांना पाठवतात आणि ते कर्मचारी आल्यानंतर ते लोकशाही दिनाच्या दिवशी हजर राहत नाही, फक्त सह्या करतात आणि निघून जातात। मग आम्ही प्रश्न मांडायचे कोणाकडे? संबंधित वरिष्ठ अधिकारीची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी ते पार पाडत नाही। त्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे। प्रत्येक लोकशाही दिनाच्या दिवशी त्यांनी हजर झाले पाहिजे। जनता ही त्रस्त झालेली आहे, जनतेचे कामं अजिबात होत नाही आणि सगळे प्रश्न असे या तालुक्यामध्ये, आमच्या चांदवड तालुक्यामध्ये प्रलंबित आहेत। तर याची दखल कोण घेणार असं आम्हाला शासनाला सांगायचं आहे किंवा सर्व आमदार खासदार साहेबांना सांगायचं आहे का हा जो लोकशाही दिन आपण शासनाने जो हे केलेला आहे त्या लोकशाही दिनाचं महत्त्व या लोकांना जरा आपण परत एकदा मीटिंग घेऊन त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना जरा समजून सांगावं। आणि आमची झालेली ही जी गोष्ट आहे, आज जी आमची हॅरेसमेंट झालेली आहे, आम्ही सगळं मोलमजुरी करणारे सर्व बांधव आहोत, आम्ही आमची मोलमजुरी बंद करून आणि या ठिकाणी उन्हातानामध्ये आज इथं हजर झालेलो आहेत, पण संबंधित अधिकारी कोणीही त्याची दखल घेत नाही। आम्हाला सर्वांना असं सांगायचं की याची पूर्णपणे दखल घ्यावी आणि पुढच्या लोकशाही दिनाच्या दिवशी सर्व अधिकारी लोक उपस्थित राहील अशी अपेक्षा करतोय। सर, आज शासकीय प्रचलित नियमानुसार आपण दर प्रत्येक 3ऱ्या मंगळवारी महिन्याचा लोकशाही दिवस आपण साजरा करत असतो, ज्यामध्ये एका छताखाली म्हणजे तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातील सर्व विभागीय प्रमुख असतील त्यांना आपण एकत्रित करून प्रत्येक विभागासाठी लोकांच्या ज्या तक्रारी, अडचणी अथवा काही पेंडन्सी वर्क असतील ते निर्गत करण्यासाठी आपण हा लोकशाही दिवस कार्यक्रम ठेवतो। आज रोजी म्हणजे 16 मार्च 2026 रोजी आपल्याकडे एकूण 23 अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्यापैकी विभागणी केल्या असल्यास 2 अर्ज महसूल विभागाचे, 1 अर्ज पोलीस विभाग, 1 अर्ज आरोग्य विभाग, 2 अर्ज सहाय्यक निबंधक यांच्याकडे असतील। बाकी उर्वरित सर्व काही BDO यांच्याकडील आहे। जवळपास 23 अर्जांपैकी आपण 2 अर्जांवरती तहसील कार्यालयामध्ये निकाल लावलेला आहे। त्याचप्रकारे उर्वरित जे अर्ज आहेत त्यांची येत्या 7 दिवसांमध्ये संबंधित विभाग प्रमुखांमार्फत उत्तरं देण्यात येतील अथवा कारवाई करण्यात येईल, याबाबत आपण शाश्वती घेत आहोत। म्हणजे मी आल्यापासून जवळपास आज 2रा आपला लोकशाही दिवस आहे। यापूर्वी त्यांच्याकडे 5 अर्ज होते ज्याबाबत कारवाई झाल्याचं अद्याप आपल्याला दिसून येत नाही। त्यांना आपण वैयक्तिक लोकांना बोलवून घेतले आणि त्यांची आज संध्याकाळपर्यंत उत्तरे देण्यात येतील याबाबत त्यांनी ग्वाही दिलेली आहे आपल्याला। नक्कीच यानंतर त्यांच्याकडनं विलंब होणार नाही याबाबत